झाल्यानंतर मग पुढच्या वेळेला तर या दरम्यान माझ्याकडं 9 वर्षामध्ये अनेक कामं होती. मी एक काम करत होतो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या अनुशासन समितीचा अध्यक्ष होतो. आणि नुसता अध्यक्ष नाही तर उमा भारती आमच्या दिल्लीचे जे मुख्यमंत्री होते त्यांना अशा नाही मी पक्षातनं बाहेर काढलो. साहेब सिंग नाही खुराना मदनलाल खुराना. नंतरच्या 3 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार देशात मोठ्या संख्येने निवडून आले होते. तर त्यांच्यासाठी प्रबोधनाचं प्रशिक्षणाचं काम माझ्याकडे होतं. आणि त्याच्यानंतरचं 3 वर्ष जी होती 2014च्या अगोदरची, त्यावेळेला मी गुड गव्हर्नन्स सेलचा संयोजक होतो. गुड गव्हर्नन्स सेल म्हणजे जिथं आमची सरकारं आहेत त्या ठिकाणच्या मंत्र्यांनी कसं वागावं, काय करावं, लेटर हेडपासून ते त्यांनी कसं वागावं, काय खावं, कुठे खावं या संबंधी फार महत्त्वाचं सांगितलं की काय खावं आणि कुठे खावं. हल्ली जिथं मिळेल तिथं खात सुटलेत लोक. हे बरोबर आहे. त्यामुळं सरकारच्या ज्या अशा प्रकारच्या कारवायांच्यावरती लक्ष ठेवून काम करणारे यंत्रणा आहे ते यंत्रणेला हल्ली तर जास्त काम पडतंय हे स्वाभाविक आहे. पण माझा मुद्दा तो नाही आहे. माझा मुद्दा असा आहे की 2013मध्ये मी पक्षाला आपण होऊन सांगितलं की मी आता यापुढे निवडणूक लढणार नाही. का? एवढ्यासाठी की अनेक माझ्या पाठीमागं चांगले चांगले कार्यकर्ते तयार झालेले आहेत आणि मीही चांगल्या प्रकारे यश घेतलेलं आहे. चांगल्या प्रकारचा पराभवही मी स्वीकारलेला आहे. आणि असं असताना ही एक आवश्यकता आहे की दुसऱ्यांनाही संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून मी पाहिलं असेल आपण तर गोपाळ शेट्टी म्हणून माझ्या नंतर जे निवडून आले त्यांच्याबद्दल मी संघटनेला असं सांगितलं, जो कोणी उमेदवार तुम्ही ठरवाल त्याचा मी इलेक्शन एजंट बनेन. आणि मी गोपाळ शेट्टींचा इलेक्शन एजंट बनलो. आणि पुढच्या 2 लोकसभेच्या निवडणुकात महाराष्ट्रात गोपाळ शेट्टी हे सर्वप्रथम आले. तुम्ही मगाशी 2004 मधल्या पराभवाचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पुस्तकामध्येही त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की गोविंदा तुमच्यासमोर